नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा क्या भगवान अरहंत सम्यक समृद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. बिना अनुभूतीचं आपण वचन म्हणणं किंवा बोलणं हे आपला भाबडपणा आहे, अज्ञान आहे, अविद्या आहे. म्हणून प्रत्येक वचन जे आपण म्हणतो पालीमध्ये किंवा मराठीमध्ये त्याची अनुभूती आपल्याला आली पाहिजे, त्याचा लाभ आपल्याला झाला पाहिजे. बिना लाभाचं जर केलं तर ते व्यर्थ झालं की नाही. भरपूर म्हणून लागलो आपण 1 तासापर्यंत 2 तासापर्यंत म्हणून लागलो, पण लाभ काहीच नाही. मग एवढे 2 तास तुम्ही घालून काय फायदा. म्हणजे त्या ब्राह्मणानं वेद मंत्र म्हणणं 2 तास किंवा 3 तास किंवा दिवसभर, आणि तुम्ही 2 तास 1 तास 15 मिनिट 20 मिनिट पालीमधलं म्हणणं, याच्यामध्ये काय फरक झाला? सारखंच झालं ना. म्हणून बिना अनुभूतीचं आणि बिना अनुभवाचं आपण कोणतंही वचन हे पुन्हा 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 म्हणणं म्हणजे बुद्धत्वापासून लांब चाललो आपण. बुद्धत्व आपल्यामध्ये तरंगात येईना, अनुभूतीमध्ये येईना, अनुभवामध्ये येईना, आणि फरक आपल्यात कोणताच नाही. 40 वर्ष लुटून गेले, 50 वर्ष लुटून गेले, 55 वर्ष लुटून गेले वयाचे, 60 वर्ष लुटून गेले, 65 70 अनंत वर्ष आपल्या आयुष्याचे गेलेले आहे. आणि आपण किती वर्षापासून हे सारं म्हणू लागलो, आणि फळ कोणतं तुम्ही सांगू शकता सांगा. मी रात्री 1:30 वाजता मैत्री भावना केली, हे माझं कर्म झालं भिक्खू म्हणून. लाईट बंद केली मी आणि मैत्री भावना केली. त्याला पालीमध्ये मेत्ता ब्रह्मविहार म्हणतात, मराठीमध्ये त्याला मैत्री ब्रह्मविहार म्हणतात. मला लगेच 10 फळं मिळाली. तेच मी 8वीमध्ये करत होतो, 9वीमध्ये करत होतो, 10वीमध्ये करत होतो, मला तेच फळं मिळत होते. पण आज ते फळं पक्व होत चाललेले, आज ते सारे फळं परिपक्व होत चाललेले आहेत. त्याच्यामध्ये कमालीचा विकास होत चाललेला आहे. तुम्ही 1000 शिवा मला द्या इथं, तर माझ्या कुटीच्या समोर येऊन तुम्ही 1000 भांडल्यासारखं शिव्या द्या, माझ्या चेहऱ्यात फरक पडणार नाही काही. हे माझ्या मैत्री बलाचं, माझ्या त्याग बलाचं, माझ्या शील बलाचं मला फळ आहे. हे मी जे शाश्वत रीतीने मी सांगतो. पंचशील तुम्ही म्हणता, किती वर्ष झाले तुम्हाला पंचशील म्हणून? भगवंतानी 1,00,000 वर्षापर्यंत 10 पारमिता, उपदहा पारमिता, परमार्थ 10 पारमिता पूर्ण केले. म्हणजे सर्व गुण त्यांनी वाढवत वाढवत परिपूर्णत्वाला नेले. हे 10 गुण, ते 10 गुण, ते 10 गुण,
असे 30 गुण त्यांनी परिपूर्णत्वाला नेऊन त्याच्यामध्ये ते पारंगत झाले, तज्ज्ञ झाले, त्याच्यामध्ये परिपूर्ण मानवातले महामानव झाले. एक मानव होते सिद्धार्थ गौतम, एक मनुष्य होते सिद्धार्थ गौतम. काय त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लोक म्हणत होते का हे राजपुत्र आहे म्हणून? काय ते जंगलामध्ये जाऊन झाडाखाला असं बसले नाही का ध्यानाला? बसले? काय म्हणता तुम्ही? 2-2, 3-3, 4-4 तास ते बसलेले आहे ध्यानात. आणि एवढंच नव्हे, 3-3 तास बसल्यानंतर बापाला त्याची चिंता वाटायची की गौतम हा ग्रहत्याग करतो काय. त्याने आपल्या चित्तातलं एक एक त्यागलंच होतं. एकही चित्तामध्ये त्यांनी वाढू दिलं नाही. विकाराचं रोपटं, विकाराचं गवत, विकाराचा मळ, गैरसमजुतीचा मळ त्यांनी वाढूच दिला नाही. परमताविषयी, परदृष्टिकोनविषयी, परतत्वज्ञानाविषयी, परगुरूविषयी त्यांनी मनात कोणतीच परकेपणाची भावना, घृणेची भावना, तिरस्काराची भावना, तिटकाराची भावना किंवा दुराव्याची भावना सुद्धा त्यांनी केली नाही. त्या काळामध्ये तत्ववेत्ते आणि विचारवंत हे 62 प्रकारचे असताना त्याच्यात प्रगल्भ आणि प्रभावी असे 5 तत्ववेत्ते होते. आचार्य संजय बेलेंटपुत्र, अजित केश कंबल, अलार कालाम, उद्दकराम पुत्र आणि त्यानंतर अगदी शेवटचा हा जो आहे तो सर्वात प्रभावी म्हणजे त्यांनी नंगच राहून कंद खायचे आणि पायावर उभं राहायचं. परंतु कोणत्याही आचार्याबद्दल, कोणत्याही तत्ववेत्याबद्दल, कोणत्याही विचारवंताबद्दल त्यांनी जरा सुद्धा मनामध्ये हे निगेटिव्ह फिलिंग्स, नकार भावना किंवा त्याला उडवून टाकायची भावना, त्याकडे दुर्लक्ष करायची भावना, हे झाले ते बेकार आहे, ते माणूस, ते बेलंट पुत्र बेकार आहे, असं सुद्धा कधी म्हणले नाहीत. ते फलाना बेकार आहे, ती फलानी बेकार आहे, ते आमका बेकार आपण पटकन म्हणतो. आपल्या मनामध्ये किती पूर्ण त्याच्याबद्दल निगेटिव्ह फिलिंग्स आहे. परंतु एक माणूस परिपूर्ण मानव बनतो हे 10 पारमिता पूर्ण करून, 10 पारमिता पूर्ण करून आणि परमार्थ 10 पारमिता पूर्ण करून, म्हणजे 30 गुणाचा परिपूर्ण तो विकास करून तो मानवातला महामानव बनतो. तो साधारण व्यक्तीमधला असाधारण व्यक्ती बनतो. तो सामान्यामधला असामान्य परिपूर्ण ज्ञानी आणि परिपूर्ण सम्यक संबोधी म्हणजे दुःखमुक्त झालेला बनतो. आपण कमीत कमी दुःखमुक्त झालो असं म्हणायला पाहिजे की नाही? मी पण 40 वर्षात दुःखमुक्त झालो. मला आता कोणतंही दुःख नाही. बायकोचं दुःख होतं, मायचं दुःख होतं, माय मेली म्हणून, बाप मेला म्हणून बापाचं दुःख होतं, भाऊ मेला म्हणून भावाचं दुःख होतं, वहिनी मेली वहिनीचं दुःख होतं. कोणते ना कोणते लोक मरतात. आपले प्रिय मरतात, आवडते मरतात, रक्ताचे मरतात. आणि त्याचं कारण आपल्याला कळालं तर आपण त्या कारणाला बंद केलं तर दुःखमुक्त झालो. कारण वाढवलं, कारण बलवान केलं, कारण विस्तारित केलं तर दुःख विस्तारित होत राहील. कारणाला जर बंद केलं तर दुःख बंद झालं की नाही? आणि म्हणून आपण धम्माच्या पालनामध्ये आपली कसोटी आपण कसली पाहिजे की मी धम्माच्या पालनात उतरू लागलो का? मी माझ्या धम्माच्या आचरणामध्ये
खऱ्या अर्थानं हे किती टक्के उतरू लागलो? माझ्यामध्ये माझ्या सहयोगी लोकांबद्दल, माझ्याजवळ बसलेल्या, माझ्यासोबत गाथा म्हणलेल्या, माझ्यासोबत सील म्हणलेल्या, माझ्यासोबत 2 मिनिट ध्यान केलेल्या, माझ्यासोबत पुष्पपूजा केलेल्या अनेक बंधू भगिनीमध्ये मी एक आहे. तर माझा दर्द, माझे दुःख, माझा क्रोध, माझा द्वेष, माझा लोभ, माझा प्रमाद, आळस, सुस्ती, संशय, गैरसमज, माझ्यामधले जेवढे काही दोष आहेत, माझ्यामधले जेवढे काही दोषाचे विकार आहेत, मळ आहेत, ते किती प्रमाणामध्ये मी कमी करत आलो आणि आता बिलकुल एकदम 1% राहिलेली आहे. तर मी म्हणेल की माझ्यात 0.5% नाही. तथागताचा एक शब्द ऐकून वज्जी लोकांनी आपला समाज चिरंतन ठेवला. त्यांच्यात भांडण नाही, त्यांच्यात बाचाबाची नाही, त्यांच्यात झगडा नाही, त्यांच्यात फुसगुणं नाही, त्यांच्यात रुसणं नाही, त्यांच्यात तणाव नाही, ताण नाही, आक्रोश नाही, एकमेकावर खेकाळणं नाही, एकमेकावर पूर्ण आक्रोश करणं नाही, एकमेकावर राग करणं नाही. कोणता सिंपल गोष्टीसाठी, साध्या गोष्टीसाठी, झाडूवरून, पाण्यावरून, साफसफाईवरून, खर्चावरून, लोकांचं घेतलेलं सारं ते पूर्ण खर्चावरून, कोणत्याच गोष्टीचा ना ताण ना तणाव, पूर्ण आयुष्य त्यांचं संपून गेलं. आदर्श वज्जी बौद्ध समाज झाला. हालाकी त्या काळात बौद्ध म्हणतही नव्हते. वज्जी आदर्श समाज, त्यांच्यापासून लोक सारे देशाचे, राज्याचे, गावागावाचे लोक त्यांची गुण घेऊ लागले, घेत आले. हे 9 गुण त्यांनी पालन केले. एकच शब्द बुद्धाचा त्यांनी पाळला. या वज्जी समाजानं नेहमी एकत्रित जमावं, एकत्रित बसावं, एकत्रित नुसतं जमा होऊ नये, एकत्रित बसू नये, तर चांगला विचार विनिमय करावा. योग्य दृष्टिकोनातून, योग्य विचार प्रणालीतून आपण चर्चा करावी. नुसती चर्चाच करायची नाही, निर्णय घ्यायचा आणि निर्णय घेऊनच उठायचं. आपल्या समाजातल्या कोणत्याही कुमारिकावर, कोणत्याही कुलवान स्त्रीवर नजर ठेवायची नाही, तिचं रक्षण करायचं. आपल्या समाजातील चैत्य, स्तूप, विहार हे सर्व आपण सुरक्षित ठेवायचे. आपल्या समाजामध्ये येणारे पवित्र अपरिग्रही भिक्खू, निष्पाप भिक्खू, निर्मळ भिक्खू, निष्कलंक भिक्खू, सर्व बंधन सोडून दिलेले भिक्खू, अरहंत भिक्खू, श्रुतपंड भिक्खू भिक्खुनी, अनागामी भिक्खू भिक्खुनी, सक्रतागामी भिक्खू भिक्खुनी, अरहंत रस्त्यावर चाललेल्या भिक्खू भिक्खुनी यांचं रक्षण करणं, त्यांचा सन्मान करणं, त्यांची पूजा करणं, त्यांचा गौरव करणं, त्यांना योग्य असं आपण वातावरण करून देणं, असे हे 9 नियम त्या वज्जी समाजानं भगवान बुद्धापासून एका शब्दावर घेतलेले. आज 132 देशामध्ये वज्जी समाजाचं वर्णन करून लोक आपला समाज घडवू लागले, आपलं मंडळ घडवू लागले, आपली व्यवस्था बनवत आहेत, आपल्या आपल्या समाजाची, आपापल्या देशाच्या लोकांची. किती मोठं परिवर्तन आहे. तुम्ही या भगवंताला किती दिवसापासून पाहता?
या विहारामध्ये या भगवंताच्या या धातूच्या भगवंताच्या रूपाला आपण हे अनावरण झालं तेव्हापासून पाहतो की नाही? तर याला बुद्धानुस्मृती करायला आपण ठेवलेलं आहे इथे. हे बुद्धाचं रूप म्हणजे बुद्धानुस्मृती, म्हणजे बुद्धाचे हे 9 गुण. इतिपिसो भगवापासून बुद्धो भगवातीपर्यंत हे 9 गुण आहे बुद्धाचे. हे आपण 4 मिनिट किंवा 5 मिनिट जर मनामध्ये आणले आणि मन जर निर्मळ एकाग्र केलं तर आपल्याला 12 फायदे तत्काळ मिळतात. तत्काळ म्हणजे लगेच. हे मला पण मिळतात. तुम्ही करत असाल तुम्हाला मिळायला पाहिजे. तुम्हाला मिळत असेल तर तुमच्या करण्यामध्ये काहीतरी गलत आहे, तुम्ही ते बरोबर करत नसावा. मी पिंपळाजवळ बसलो होतो परवाच्या दिवशी 1 तारखेला, म्हणजे आज आहे 6 तारीख. तर मी अर्धा तास बसलो होतो, माझं मन कुठेही भटकलं नाही. अर्धा घंटा म्हणजे 30 मिनिट मी श्वासावरच एकाग्र मन राहिलो, स्थिर मन राहिलं, संतुलित मन राहिलं, समतोल मन राहिलं, शुद्ध निर्मळ निर्विकार माझं मन श्वासाला जाणत राहिलं. असं माझ्याबद्दलचं माझ्या वागण्याचं मला फळ मिळालं. तर मी तिथे लगेच अर्ध्या तासात 28 लाभ मिळवून घेतले. मी निर्मळ मनाची एकाग्रता श्वासावर जर आपण दररोज केली 15 मिनिट 10 मिनिट तर 28 फळं तुम्हाला लाभलेच पाहिजे. जर तुम्हाला लाभले नसते तर तुम्ही याचा अर्थ बरोबर करत नाही. तुमचं मन कावरं बावरं आहे, तुमचं मन माकड छाप आहे, तुमचं मन बंदर छाप आहे. म्हणजे तुम्ही नियंत्रण आणखी मनावर केलं नाही. म्हणजे मनाची साफसफाई करण्याची तुम्हाला कला, मनाची निर्मळ करण्याची कला तुम्हाला आणखी साध्य झाली नाही. मग मनच जर तुमचं शुद्ध नाही झालं तर शांती मिळेल का? आणि जर तुम्हाला शांतीच नाही भेटली तर आमचा बुद्ध धर्म शांतीचा धर्म असं तुम्ही लोकांना सांगू शकाल का? तुम्हाला मिळालेले लाभ, तुम्हाला मिळालेली प्राप्ती, तुम्हाला साक्षात्कार झालेला बुद्धाचा धम्म हे तुम्ही लोकाला शाश्वतीनं सांगलं पाहिजे, वस्तुनिष्ठ सांगलं पाहिजे आणि सत्य रूपामध्ये सांगलं पाहिजे की मला शांती मिळाली. कशामुळं? तर मी या श्वासावर निर्मळ मनाची एकाग्रता 15 मिनिट करतो, 10 मिनिट करतो. आणि अशी विशाखा करत होती, त्यामुळे ती महाउपासिका झाली. असे अनाथ पिंडी करत होते, त्यामुळं ते महाउपासक झाले. ते आम्रपाली करत होती, त्यामुळं ती अरहंत पदाला पोहोचली. महाप्रजापती गौतमी करत होती, 1 घंटा 1.5 घंटा तर ती अरहंत पदाला पोहोचली. यशोधरा करत होती, हे करता करता 1 घंटा 2 घंटा तर तिचे सारे भवबंधन संसार बंधन सुट 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 मोकळे मोकळे होता होता ते संसार बंधनातून मुक्त झाले. आता शरीर जरी असलं तरी संसारात, पण ते संसारात राहून संसार मुक्त होते. या तटेवर झोपायचे ते. यशोधरा, महाप्रजापती गौतमी, 500 शाक्यांच्या स्त्रिया ज्यांच्याकडे पैसा मावत नव्हता, इतका कोटीनं पैसा होता, ज्यांच्याकडे बेड बिस्तर असं लाखो रुपयाचं होतं, मऊच्या मऊ असं भारी भारी, पण ते त्याला बाजूला करत आणि साधी चटई एखादी गोधडी टाकून ते झोपून ते अनुभूती घेत की मला साधं झोपण्याचं आसन आवडतं, मला गादी दुलई आवडत नाही, त्याची मला हाव नाही, तिची मला कोणतीच पूर्णपणे अभिलाषा नाही, इच्छा नाही, वासना नाही. ती एकच टाइम खाऊ लागली ती यशोधरा.
जेव्हापासून तिचा साथीदार गौतम सिद्धार्थ हा पती घर सोडून गेला आणि घर सोडल्यानंतर त्यांनी एकच टाइम जेवण सुरू केलं, तर हिनं घरामध्ये राहून आपल्या स्वतःसाठी एकच टाइमचं जेवण सुरू केलं. परिवर्तन आपल्यात होणे, मूलभूत परिवर्तन होणे हा जीवनाचा परिवर्तनाचा मार्ग आहे. परिवर्तन तुम्ही केलं नाही तर काही लाभ झाला का तुम्हाला? तुमच्यातलं परिवर्तन, तुमच्यातला बदल तुम्हाला फळ देईल. तुम्ही बदलच केला नाही, तुम्ही परिवर्तनच केले, तुम्हाला काय फळ मिळणार आहे? आणि म्हणून त्या शाक्य समाजातील 500 स्त्रिया हे पिवळे वस्त्र घालून, चिवर नाही, पिवळे वस्त्र घालून चालत 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 1200 किलोमीटर त्या कपिलवस्तूपासून तर वैशालीच्या कुटागार शाळेमध्ये पोहोचल्या. त्यांच्या डोक्यावर साऱ्या माती जमा झाली आणि घामाघोळ झाल्या. सारं शरीर त्यांचं मातीचं, त्यांच्या अंगावर मातीच माती. याप्रमाणे आपण पाहतो, ज्याच्या मनात जिद्द आहे, ज्याच्या मनात खरी तळमळ आहे, ज्याच्या मनात खरी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेच्या बलावर माणूस प्रयत्नवादी होऊन, कष्ट करून, एक सारखा धडपड करून तो आपलं ध्येय पूर्ण करायला मागं राहील का? तो पुढं जाणार नाही का? त्या 500 स्त्रिया उन्हामध्ये बसल्या, 15 मिनिट नाही, 10 मिनिट नाही, 15 मिनिट नाही, 1 घंटा नाही, दिवसभर बसल्या. ऊन तिथे कसं कडक असते त्या भागामध्ये, चट जाळते शरीराला. आणि मग आनंद आले, ते प्रचार करून म्हणाले, आई प्रजापती गौतमी तू का बसली इथं? म्हणते, आम्हाला भगवान प्रवज्जित होण्यासाठी हे अनुमती देईना, उपसंपन्न होण्यासाठी अनुमती देईना. शेवटी आनंद गेले तिथं. भगवान प्रजापती गौतमीनं आपल्याला विनंती केली, अपरिग्रही होण्यासाठी. सर्वस्व त्याग करणं म्हणजे अपरिग्रही होणं. सर्व त्यागणं, घर त्यागणं, इंद्रिय सुख त्यागणं, लोभ त्यागणं, मोह त्यागणं, वासना त्यागणं, इंद्रिय सुखामध्ये वाहत जायची अभिलाषा त्यागणं, गर्व त्यागणं, अभिमान त्यागणं, सर्व घमेंड त्यागणं, श्रीमंतीचा आव आणणं, मोठेपणा आणणं, हे त्यागणं. अहो ते तर त्यागून आल्या होत्या. त्या तर भगवान प्रजापती गौतमीनं आपल्याला दूध पाजलं, लहानाचं मोठं केलं. भगवान आपल्याला झोक्यामध्ये टाकून झोका हलवला. भगवान आपल्याला कळेपर्यंत, आपण चालेपर्यंत, आपण या विश्वातलं सर्व, हे काळा रंग, हे पिवळा रंग, हे निळा रंग, हे पांढरा रंग, हे केशरी रंग, हे रंग, हे बिना फिकट रंग, सारे रंगाचं तुम्हाला ज्ञान होईपर्यंत, हे इंद्रिय विषयांचं ज्ञान होईपर्यंत, की डोळ्याला रूप दिसते, कानाला शब्द ऐकायला मिळते, नाकाला गंध समजते, जिभेला रस कळते आणि शरीराचा स्पर्श होतो, तर ते सुखदायक दुःखदायक होते. आणि मनाला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांचा स्पर्श होतो, तर विषय वासना आरंभ होतात. भगवान प्रजापती गौतमीनं आपल्यासाठी खूप सेवा केली. भगवान त्यांना सुद्धा भिक्खू संघासारखं, भिक्खुनी संघासाठी अनुमती द्यावी. जे आपण नियम लावाल ते मान्य करायला तयार आहे. जास्तीचे नियम लावा भगवान, अधिकचे विनय लावा भगवान, पण त्यांना अर्हंत पद मिळण्यासाठी
त्यांना निर्वाण पद मिळण्यासाठी, समानतेनं त्यांना विकसित होण्यासाठी भगवान आपल्याद्वारे अनुमती द्यावी. भगवान आपल्याद्वारे अनुमती मिळाली तर त्या पण अरहंत होती, त्या पण निब्बाणं परमं सुखं, निर्वाण सर्वात मोठं सुख प्राप्त करायला ते कमी पडणार नाहीत. भगवान 3 वेळ विनंती केली. भगवान म्हणाले ठीक आहे आनंद, देतो परवानगी. जगातला पहिला पवित्र महामानव आहे बुद्ध, तथागत बुद्ध, ज्यांनी स्त्री आणि पुरुषाला अरहंत मिळण्यासाठी बुद्धाच्या या बुद्ध शासनामध्ये समानतेचं तत्व आणलं. निब्बाणं परमं सुखं, हे निब्बाण प्रत्येकाला मिळेल. स्त्री असो की पुरुष असो, त्यांनी आपल्या चित्तातले काटे काढून टाकावे आणि फुलंच्या फुलं त्याच्यात उमलत ठेवावे. क्रोधाचा काटा काढावा, द्वेषाचा काटा काढावा, मोहाचा काटा काढावा, लोभाचा काटा काढावा. जे जे काटे सलत राहतात ते सारे उपटू काढावे आणि करुणेची फुलं, मैत्रीचे फुलं, दयेचे फुलं, त्यागाचे फुलं, संयमाचे फुलं, सहनशीलतेचे फुलं, अनुकंपेचे फुलं, स्थितप्रज्ञेचे फुलं, महाप्रज्ञेचे फुलं, असे फुलवत बुद्धासारखा पण पवित्र व्हावं, निर्मळ व्हावं, बुद्धासारखंच गुणवान व्हावं, यामध्ये फळ आहे. सर्वांचं मंगल हो. वनवड्ढको बलवड्ढको, सुखवड्ढको त्यागवड्ढको, कांतिवड्ढको ज्ञानवड्ढको, पय्यावड्ढको ते संसच्चेन शीलेन, हन्ति मेत्तबलेन च, ते विद्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च ते. बुद्धं नमामि.